हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल परत कंटिन्यू करणार आहोत आणि या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक असणार आहे फॉर्म्युला फॉर एनर्जी ऑफ पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, आपण एक फॉर्म्युला तयार करणार आहे बोरच्या अकॉर्डिंग आणि ते फॉर्म्युला असणार आहे एनर्जीचा आणि एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहे प्रत्येक ऑर्बिटचं. क्लिअर आहे आता? कारण प्रत्येक ऑर्बिटचा एनर्जी डिफरंट फॉर्ममध्ये. मग किती एनर्जी असेल त्या प्रत्येक ऑर्बिटचा त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लागणार आहे आणि ते फॉर्म्युला म्हणजेच कोणाचा, तर फॉर्म्युला ऑफ एनर्जी ऑफ पर्टिक्युलर ऑर्बिट. क्लिअर आहे आता? ओके, याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दोन फॉर्म्युले कंप्लीट केलेले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ बोर ऑर्बिट आणि दुसरा जो आहे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यात काही एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व केलेले होते आणि काही होमवर्कसुद्धा दिलेलं होतं. तर होमवर्क सगळ्यांनी कंप्लीट केला असेल आणि सगळ्यांचा करेक्ट आन्सर आलाच असणार आहे. क्लिअर आहे? ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर असेल आणि त्यांचा जर आन्सर करेक्ट असेल तर 100% त्यांना ते रेडियस किंवा वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन काढता येणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तिसरा फॉर्म्युला बघतोय आणि ते तिसरा फॉर्म्युला म्हणजेच कोणाचा, तर एनर्जीचा. आपण एनर्जी कोणाचं चेक करणार आहे, तर प्रत्येक ऑर्बिटचं आपण एनर्जी चेक करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लागणार आहे आणि हे फॉर्म्युला बोर्सच्या अकॉर्डिंग आपण काय करणार आहे, डिराईव्ह करणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर आपण सुरुवात करतोय फॉर्म्युला फॉर एनर्जी ऑफ पर्टिक्युलर ऑर्बिट. क्लिअर आहे आता? आता न्यूक्लियसच्या बाहेर जर इलेक्ट्रॉन काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. ओके, या कुठल्याही पर्टिक्युलर जर पार्टिकल रिव्हॉल्व करत असेल इन अ सर्क्युलर पाथ तर त्या पार्टिकलचं टोटल एनर्जी हा इक्वल असतोय कोणाचं, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा सम. ओके, मी परत सांगतोय, जेव्हा न्यूक्लियसच्या बाहेर जर एखादी पार्टिकल जर रिव्हॉल्व करत असेल सर्क्युलर पाथमध्ये तर त्याची जी टोटल एनर्जी असणार आहे ते कोणाचं इक्वल असणार आहे, तर सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. क्लिअर आहे? ओके, तर टोटल एनर्जी ओके, सो टोटल एनर्जी will be equal to the kinetic energy प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कुठलाही पार्टिकल जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्या पार्टिकलचा जो टोटल एनर्जी असतोय इक्वल, तो कोणाचा सम असतोय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा सम असतोय. क्लिअर आहे? ओके, मग आपण हे टोटल एनर्जी लिहिलेली, जी टोटल एनर्जी इक्वल असते कोणाचं, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, क्लिअर आहे आता? हे कधी लिहितोय आपण टोटल एनर्जी, जेव्हा एखादी पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय. क्लिअर आहे? मग त्या पार्टिकलचं जे काय टोटल एनर्जी असणार आहे ते कोणाचं इक्वल असणार आहे, सो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ओके, आता सगळ्यांना माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतोय. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दी हाफ इंटू mv². क्लिअर आहे आता? ओके, या इक्वेशनला मी 1 देतोय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे त्याला मी इक्वेशन 1 देतो. क्लिअर आहे आता? ओके, नेक्स्ट आता आपण एक पॉस्ट्युलेटचं यूज करणार आहे आणि ते पॉस्ट्युलेट्स म्हणजे कोणाचं, तर शेवटचा पॉस्ट्युलेट, जिथं आपण सेंट्रिफ्युगल फोर्सला इक्वल केलं होतं कोणाला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला. आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक फोर्स डेव्हलप होत होता आणि त्या फोर्सचं नाव होतं कोलंबिक फोर्स. बरोबर आहे? जोपर्यंत कोलंबिक फोर्स बॅलन्स होत नाही तोपर्यंत सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होणार आहे का, नाही. क्लिअर आहे? मग किती सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला बॅलन्स करावा लागेल त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला तयार केला होता. क्लिअर आहे? आणि त्या फॉर्म्युला आपण काय केलं होतं, इक्वल केलं होतं कोणाचं, सेंट्रिफ्युगल फोर्सला. तर काय फॉर्म्युला लिहिलं होतं आपण त्यावेळेस तिथं लास्ट पॉस्ट्युलेट्समध्ये, दॅट इज दी mv² डिवायडेड बाय r. हा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे आणि या सेंट्रिफ्युगल फोर्स कधी बॅलन्स होणार आहे, जर तो इक्वल होणार आहे कोणाचा, कोलंबिक फोर्सचा. आणि कोलंबिक फोर्स आपण काय लिहिलं होतं, k इंटू झेड इंटू e² हे लिहिलं होतं आणि डिवाइड केलं होतं r². क्लिअर आहे?
ओके, तर या फॉर्म्युलेच्या थ्रू मला एम व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, एम व्ही स्क्वेअर, ज्याने मला ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करता येईल. क्लिअर आहे आता? ओके, तर या फॉर्म्युलेच्या थ्रू मी काय करणार आहे आता, एम व्ही स्क्वेअर काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. क्लिअर आहे? आता जे काय फॉर्म्युला येईल आता कायनेटिक एनर्जीचा जो फायनल फॉर्म्युला, जेव्हा मी एम व्ही स्क्वेअर पुट करणार आहे कशात, इक्वेशन 1 मध्ये, तर ती जी काय कायनेटिक एनर्जी येईल ते बोरच्या अकॉर्डिंग येणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, तर एम व्ही स्क्वेअर आपण कसं काढणार आहे, तर एम व्ही स्क्वेअर जो डिवाइड बाय आर आहे त्याला आपण काय करणार आहे, शिफ्ट करणार आहे. आणि ते शिफ्ट आपण कुठे करणार आहे, राईट हँड साईडला. आता राईट हँड साईडला कुठे शिफ्ट करणार आहे, तर वरती शिफ्ट करणार आहे. दॅट इज के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर लिहिलेलं आहे, त्याच्याशी आपण काय करणार आहे, आरला मल्टिप्लाय करणार आहे, ज्याने लेफ्ट साईडला फक्त काय राहणार आहे, एम व्ही स्क्वेअर. ओके, सो एम व्ही स्क्वेअर विल बी इक्वल टू दी k into z into e square and you have to multiply with r. Okay, and you have to divide with r square. Clear आहे आता? ओके, तर हा r कुठून आलेला आहे, तर एम व्ही स्क्वेअर जो डिवाइड केला आहे कशाने, आरने, तो r आपण काय केलं, शिफ्ट केलेला आहे k इंटू झेड इंटू ई स्क्वेअरला मल्टिप्लाय करून. क्लिअर आहे आता? ओके, तर या एम व्ही स्क्वेअरला आपण सॉल्व करणार आहे, म्हणजे एम व्ही स्क्वेअरच्या व्हॅल्यूला काय करणार आहे, आपण सॉल्व करणार आहे. का की तिथं आपल्याला काही कॉमन दिसत आहेत, ते कॉमन काय करणार आहे, आपण कट करणार आहे आणि फायनल व्हॅल्यू लिहिणार आहे कोणाचं, एम व्ही स्क्वेअरचं. तर राईट हँड साईडला कॉमन येतोय काय, आर व्हॅल्यू. ओके, तर आपण आर काय करणार आहे, कट करणार आहे. वरचा आर टोटली कट होऊन जाईल आणि खालचा जो आर आहे त्याच्यातला एक आर राहणार आहे, का की तो आर स्क्वेअर आहे, तर आपण एकच कट करू शकतोय. तर किती राहिला आर, त्याच्यात फक्त 1 आर. तर आता फायनल फॉर्म्युला जो एम व्ही स्क्वेअरचा तयार होणार आहे, एम व्ही स्क्वेअरचा तो कसं तयार होणार आहे आता, एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू दी के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता हे फायनल फॉर्म्युला आला आहे कोणाचा, एम व्ही स्क्वेअरचा. ओके, ज्याला मी इक्वेशन 2 देतोय. क्लिअर आहे आता? ओके, आता मी काय करणार आहे, या इक्वेशन 2ला इक्वेशन 1 मध्ये काय करणार आहे, पुट करणार आहे. आणि इक्वेशन 1 काय आपलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. तर हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे एम व्ही स्क्वेअरच्या जागेवरती मी काय करणार आहे आता, हे इक्वेशन 2 पुट करणार आहे. क्लिअर आहे? मग फायनल फॉर्म्युला जो तयार होईल कायनेटिक एनर्जीचा, तो असं तयार होईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू दी के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. हा फायनल फॉर्म्युला तयार झाला कायनेटिक एनर्जीचा, जो बोर्सनी कॅल्क्युलेट केला, ज्याला मी इक्वेशन 3 म्हणतो. क्लिअर झाला आता? ओके, मग हा जो फायनल कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे तो बोरच्या अकॉर्डिंग तयार झालेला आहे. क्लिअर आहे आता? ओके, आता आपल्याला राहिलं आता पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कसं तयार होईल या बोरच्या अकॉर्डिंग, आता नीट व्यवस्थित ऐका. क्लिअर आहे? आता पोटेन्शियल एनर्जी हे आपण कोणाशी रिलेट करणार आहे, पहिले तर हे लक्षात ठेवा. जे काय पोटेन्शियल एनर्जी आपण बघणार आहे एखादी ॲटॉमिक ॲटममध्ये, ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सवरती डिपेंड असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे जे काय आपण आता पोटेन्शियल एनर्जी बघणार आहे ते कशावरती डिपेंड असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती. क्लिअर आहे? आता मला सांगा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक फोर्स डेव्हलप करतो, त्या फोर्सचं नाव काय, कोलंबिक फोर्स. ओके, तर कोलंबिक फोर्स हा डिसाईड करतोय की आपलं पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे त्या पर्टिक्युलर ॲटममध्ये. क्लिअर आहे? ओके, तर आपलं पोटेन्शियल एनर्जी जर कोलंबिक फोर्सवरती डिपेंड असेल तर 100% जर कोलंबिक फोर्स वाढला तर पोटेन्शियल एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, आणि जर कोलंबिक फोर्स आपण वाढवणार आहे तर त्यांचं जो पोटेन्शियल एनर्जी जर वाढणार आहे तर सायमल्टेनियसली त्यांचं जो अट्रॅक्शन आहे, न्यूक्लियस आणि निगेटिव्ह चार्जचा जो अट्रॅक्शन आहे तो काय होत जाईल, वाढत जाणार. क्लिअर आहे? म्हणजे त्यांचा जो पर्टिक्युलर जो डिस्टन्स असेल न्यूक्लियस आणि त्या निगेटिव्ह चार्जचा, तो अजून काय होत जाईल, जवळ येत जाईल. क्लिअर आहे? हे कधी म्हणतोय आपण, जर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, जास्त असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, परत मी सांगतोय, पोटेन्शियल एनर्जी जे काय आपण आता कॅल्क्युलेट करतोय ते अकॉर्डिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू कॅल्क्युलेट करतोय. पण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक फोर्स डेव्हलप होतो ज्याला आपण कोलंबिक फोर्स म्हणतो. मग कोलंबिक फोर्सवरती डिपेंड आहे काय, पोटेन्शियल एनर्जी. जर कोलंबिक फोर्स वाढतोय
तर सायमल्टेनियसली पोटेन्शियल एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. आता कोलंबिक फोर्स कधी वाढणार आहे, तर दोन चार्जेसचा जो डिस्टन्स आहे न्यूक्लियस आणि निगेटिव्ह चार्जचा तो कमी होत असेल. जितकं जास्त कमी होत असेल तितकंच अट्रॅक्शन वाढणार आहे. आणि जर अट्रॅक्शन वाढला तर कोलंबिक फोर्स पण वाढणार आहे आणि सायमल्टेनियसली तिथं पोटेन्शियल एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार आहे. क्लिअर आहे आता. ओके. मग जे काय पोटेन्शियल एनर्जी जी डेव्हलप होते त्या दोन अट्रॅक्शनच्यामुळे, ते कशामुळे डेव्हलप होते, तर कोलंबिक फोर्सच्यामुळे. जोपर्यंत कोलंबिक फोर्स असेल तोपर्यंत तिथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, डेव्हलप असणार आहे. क्लिअर आहे. ओके. म्हणजे जो काय फॉर्म्युला आता आपण पोटेन्शियल एनर्जीचं लिहिणार आहे या बोर्सच्या अकॉर्डिंग, ते कोणाच्या अकॉर्डिंग लिहिणार आहे, तर कोलंबिक फोर्सच्यामुळे. क्लिअर आहे. तर कोलंबिक फोर्स आपण काय लिहितो, ओके, कोलंबिक फोर्स आपण काय लिहितो, दॅट इज दी कॅपिटल एफ इज इक्वल्स टू दी के इंटू Q1 इंटू Q2, बरोबर आहे, आणि डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा कोलंबिक फोर्स असतोय. आणि या कोलंबिक फोर्सच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप झाली. ओके. मग पोटेन्शियल एनर्जी किती डेव्हलप झाली, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू दी के इंटू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय आर. क्लिअर आहे आता. ओके. आता आपल्याला माहिती आहे की Q1 आणि Q2 हे एक चार्जेस आहे आणि Q1 आणि Q2चं चार्जेस आपण लिहिलेले किती चार्जेस असतात. तर Q1 साठी आपण काय लिहिलं होतं, Q1 साठी काय लिहिलं होतं, दॅट इज प्लस ZE हे लिहिलं होतं. आणि Q2 साठी काय लिहिलं होतं, तर इलेक्ट्रॉन, दॅट इज दी निगेटिव्ह चार्ज. आता ही व्हॅल्यू Q1 आणि Q2 आपण पोटेन्शियल एनर्जीमध्ये पुटअप केलं तर एक फायनल पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला डेव्हलप होईल आणि ते पण अकॉर्डिंग टू दी बोर्स. ओके. सो टोटल पोटेन्शियल एनर्जी विल बी दी, ओके, के इंटू Q1च्या जागेवरती मी प्लस ZE लिहू शकतोय, प्लस ZE इंटू Q2च्या जागेवरती काय लिहिणार आहे, इलेक्ट्रॉन जो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय, म्हणजे मी असं लिहू शकतो मायनस E. ओके. आणि डिवायडेड बाय आर. तर आता आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सॉल्व करणार आहे. ओके. आणि एक फायनल फॉर्म्युला बनवणार आहे, दॅट इज दी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू दी, ओके, आता ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय आणि एका ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह चार्ज दिसतोय, म्हणजे हे दोघे मल्टिप्लाय होऊन आपल्याला आन्सर कशामध्ये देणार आहे, निगेटिव्हमध्ये देणार. सो प्लस इंटू मायनस विल बी दी मायनस. ओके. आणि आता व्हॅल्यू काय राहिली, आता के इंटू, ओके, झेड इंटू हा जो ई आहे प्लस ZEचा ई, तो मल्टिप्लाय होणार आहे त्या मायनस ईशी, म्हणजे ई स्क्वेअर होऊन जाईल. क्लिअर आहे आता. ओके. अँड यू हॅव टू डिवायडेड विथ आर. तर हा फॉर्म्युला झाला पोटेन्शियल एनर्जीचा. ओके. आणि ते पण अकॉर्डिंग बोर्स. या इक्वेशनला मी फोर्थ इक्वेशन देतो, फोर्थ इक्वेशन. क्लिअर आहे आता. ओके. आता जे काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितलं आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघितलं ते अकॉर्डिंग टू दी बोर्सच्या थ्रू बघितलेलं आहे. ओके. म्हणजे हे बोर्सनी डिस्कवर केलं होतं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आता हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे आपण आता टोटल एनर्जीमध्ये काय करणार आहे, पुटअप करणार आहे. म्हणजे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे आपण टोटल एनर्जीमध्ये काय करणार आहे, पुटअप करणार आहे. काय लिहिलं होतं टोटल एनर्जी, दॅट इज दी, इट इज दी सम ऑफ दी कायनेटिक एनर्जी अँड दी पोटेन्शियल एनर्जी. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 काय करणार आहे, पुटअप करणार आहे. तर व्हॅल्यू काय तयार होईल त्या टोटल एनर्जीचं. ओके. सो टोटल एनर्जी, ओके, विच इज इक्वल टू दी कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी काय घेतलं आपण, दॅट इज के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2R. हा घेतला कायनेटिक एनर्जी. ओके. आणि सम करतोय म्हणजे प्लस करणार आहे आपण. ओके. आणि पोटेन्शियल एनर्जी जे इक्वेशन 4 मधून आपण घेणार आहे. ओके. तर इक्वेशन 4 मधून काय घेणार आहे, सो मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. क्लिअर आहे आता. ओके. तर आपण टोटल एनर्जीला आता सॉल्व करणार आहोत. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू दी, ओके, हा जो प्लस आहे आणि ब्रॅकेटमध्ये जो मायनस आहे तो मल्टिप्लाय होऊन मायनसच तयार होणार आहे. ओके. सो के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2R आणि मायनस होणार आहे के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर. क्लिअर आहे आता. ओके. हे मायनस साईन कसं आलं आहे, सो प्लस जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे तो मल्टिप्लाय होतोय
कोणाशी, तर ब्रॅकेटमधलं निगेटिव्हच्याशी. आणि जेव्हा आपण प्लस इंटू मायनस करतो तर रिझल्ट काय येतोय मायनस, ते मायनस लिहिलं आपण. ओके, क्लिअर आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जो काम असणार आहे ओके तो असणार आहे की याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही काय करणार आहे, आता फायनल आन्सर तुम्हीच काढणार आहे. क्लिअर आहे. मी इथं फायनल आन्सर लिहितोय पण त्याला तुम्ही काय करणार आहे, मॅच करणार आहे तुमच्या कॅल्क्युलेशनच्या नुसारने. ओके, मी फक्त तुम्हाला हिंट दिलेले, जे काही मी आता टोटल एनर्जीचा फायनल आन्सर लिहितोय तो कसं लिहितोय, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तर हे तुम्हाला हिंट मी देऊन टाकलेले. तर तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्याला सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व करून जर ही टोटल एनर्जी येत असेल जी मी आता लिहितोय, दॅट इज दी टोटल एनर्जी विल बी इक्वल टू दी मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. इतकी व्हॅल्यू आली तर 100% तुमचं कॅल्क्युलेशन काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ओके, आता मी जे टोटल एनर्जी लिहिली ती आता आली फायनल एनर्जी. ओके, फायनल एनर्जी दॅट इज दी मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. या टोटल एनर्जीला मी कन्सिडर करतोय दॅट इज दी एनर्जी, कॅपिटल ई देतोय. ओके, आणि स्मॉल एन. क्लिअर आहे आता. ओके, पण ही जी काही टोटल एनर्जी मी आता कॅल्क्युलेट केलेली आहे ही फक्त इलेक्ट्रॉनची एनर्जीचं फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेलं आहे. इलेक्ट्रॉनचं एनर्जीचं फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलं आहे. आपल्याला एनर्जी कोणाचं काढायचं आहे, तर प्रत्येक ऑर्बिटचं काढायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे. मग जर आपल्याला प्रत्येक ऑर्बिटचं जर काढायचं असेल तर इथं आपल्याला या फॉर्म्युलेमध्ये एन व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती, म्हणजे एनचं सिम्बॉल यायला पाहिलं होतं या टोटल एनर्जीमध्ये. पण आपल्याला कुठे दिसतोय का एनचा सिम्बॉल या टोटल एनर्जीमध्ये? नाही. म्हणजे अजून फॉर्म्युला डिराईव्ह झालेलं नाही आहे. क्लिअर आहे. आता जो काय आपण फायनल एनर्जी लिहिलेली आहे दॅट इज मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवाइड बाय 2r. ही एनर्जी फक्त इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण डेव्हलप केलेली आहे. अजून ऑर्बिटचा एनर्जी आपण अजून डेव्हलप केलेली नाही आहे, का की आपल्याला या फॉर्म्युलेमध्ये एन सिम्बॉल दिसत नाही. म्हणजे एन सिम्बॉल जर दिसत नसेल तर हा जो एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो ऑर्बिटसाठी आपण यूज करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला अजून पुढे जावं लागणार आहे. ओके, टू कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ पर्टिक्युलर ऑर्बिट. मग आपण तेच बघतोय आता, एनर्जी कोणाचं, तर पर्टिक्युलर ऑर्बिटचं. क्लिअर आहे. आता कसं सॉल्व करणार आहे तर नीट व्यवस्थित लक्ष द्या आता. ओके, तर मी हा जो मी ब्रॅकेट करतोय हाच फॉर्म्युला घेऊन मी काय करणार आहे, एनर्जी काढणार आहे. कोणासाठी, तर पर्टिक्युलर ऑर्बिटसाठी. क्लिअर आहे आता. ओके, तर मी तो फॉर्म्युला मी ब्रॅकेटच्या खाली मी परत लिहितोय दॅट इज दी ई एन इज इक्वल्स टू दी मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण इथं जो रेडियस आहे आर, ओके, ती आर व्हॅल्यू मी कुठून घेतोय, तर आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेडियसचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. ओके, मी दाखवून देतोय कुठला आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आर व्हॅल्यू हा जो ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतोय टिक केलेला, ओके, ती एक रेडियसचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलं होतं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण कॉन्स्टंट सेपरेट काढलं होतं आणि त्याच्यानंतर मग जी चेंज व्हॅल्यू आहे ती आपण सेपरेट काढली होती आणि नंतर मग फायनल आर व्हॅल्यू आपण डिसाईड केलेली होती, बरोबर आहे. पण जी ब्रॅकेटमध्ये मी तुम्हाला आरचा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे तो मेन फॉर्म्युला होता, त्याच्यावरूनच तर आपण फायनल आर व्हॅल्यू काढलं. म्हणजे बिगर फॉर्म्युल्याला स्मॉलर केलं, पण जो बिगर फॉर्म्युला आहे तो मेन फॉर्म्युला होता. ओके, तर हेच बिगर फॉर्म्युला काय करतोय मी या इक्वेशनमध्ये मी काय करणार आहे, पुटअप करणार आहे, जे आपण आता लिहिलेली आहे. क्लिअर आहे. तर मी जी आर व्हॅल्यू लिहिणार आहे त्या इक्वेशनमध्ये ती आर व्हॅल्यू मी या ब्रॅकेटच्या थ्रू लिहिणार आहे. क्लिअर आहे आता. तर आर व्हॅल्यू आपण या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे बघा बरं, एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 स्क्वेअर इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर इंटू एम. ही व्हॅल्यू मी काय करणार आहे आता त्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहे. ओके, सो हे जे मी सर्कल केलेलं आहे आर, इथं मी काय करणार आहे ती व्हॅल्यू पुटअप करणार आहे. ओके, म्हणजे ई एनचा फॉर्म्युला कसं तयार होईल, सो ई एन इज इक्वल्स टू दी मायनस के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय 2 इंटू, ओके, सो आरची व्हॅल्यू काय असणार आहे, सो आरची व्हॅल्यू एन स्क्वेअर एच स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय 4 स्क्वेअर इंटू एम इंटू के
इंटू झेड इंटू ई स्क्वेअर. हे रेडियसच्या फॉर्म्युल्याच्या थ्रू मी लिहिलेलं आहे. ओके, आता मी कॅल्क्युलेशन करणार आहे ई एनचं. ओके, तर कसं करणार आहे, तर मी फक्त मॅथड सांगतोय कसं करणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे आणि फायनल आन्सरला मॅच करायचं. मी आता खाली फायनल आन्सर लिहिणार आहे. ओके, आता मी तुम्हाला हिंट देतोय तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहे. आता 4π² इंटू एम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर दिसतोय तुम्हाला. ही व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, वरती पुटअप करणार आहे. म्हणजे कुठं के इंटू झेड इंटू ई स्क्वेअरला काय करणार आहे तुम्ही, हे व्हॅल्यू मल्टिप्लाय करणार आहे. क्लिअर आहे. कुठली व्हॅल्यू मल्टिप्लाय करणार आहे, तर 4π² इंटू एम इंटू के इंटू झेड इंटू ई स्क्वेअर याच्याशी तुम्ही काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मग आता डिवाइडमध्ये काय राहिलं, सो 2 इंटू एन स्क्वेअर आणि एच स्क्वेअर हा राहिलं. ओके, म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर इक्वेशन तयार होणार आहे ई एनचं. बरोबर आहे. त्या ई एनचा पर्टिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. आणि जे मी आता फायनल व्हॅल्यू लिहितोय त्याला तुम्ही काय करणार आहे, मॅच करणार आहे. आणि ती फायनल व्हॅल्यू येते. ओके, फायनल व्हॅल्यू असं येते, दॅट इज दी ई एन इज इक्वल्स टू दी -2π ओके एम इंटू के स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर इंटू ई रेस टू दी 4. ओके, and we have to divide with n square आणि h square. क्लिअर आहे आता. ओके, आता हे जे काय मी फॉर्म्युला लिहिलेलं आहे हे एक झाला फायनल फॉर्म्युला एनर्जीचा. आणि कुठल्या एनर्जीचा, तर प्रत्येक ऑर्बिटचं जो काय एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार आहे तर याच फॉर्म्युल्याने काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो दिस इज विल बी दी फायनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी फॉर पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, पण हा जो फॉर्म्युला दिसतोय आपल्याला हा एक बिगर फॉर्म्युला दिसतोय. आपल्याला इतकं लक्षात राहणार आहे का हे बिगर फॉर्म्युला, नाही. तर आपण काय करणार आहे, या बिगर फॉर्म्युलाला आता स्मॉलर फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करणार आहे. हे आधी पण सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कसं कन्वर्ट करतो बिगर फॉर्म्युल्याला स्मॉलर फॉर्म्युल्यामध्ये. काय करतो आपण, कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट घेतो आणि जी चेंज व्हॅल्यू आहे ते सेपरेट घेतो. क्लिअर आहे आता. ओके, मग कॉन्स्टंट व्हॅल्यू काय काय असणार आहे या ई एनच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो ई एन इज इक्वल्स टू दी कॉन्स्टंट व्हॅल्यू काढतोय. ओके, सो -2π² इंटू एम इंटू के स्क्वेअर. झेड तर कॉन्स्टंट राहणार नाही, झेड तर चेंज होणार आहे का की ॲटॉमिक नंबर काय होत जाईल, प्रत्येक ॲटमचं चेंज होत जाईल. इंटू ई रेस टू दी 4 हे कॉन्स्टंट राहणार आहे. आणि यू हॅव टू डिवाइड विथ एच स्क्वेअर ओनली का की एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. आणि एन काय, नंबर ऑफ ऑर्बिट एक असतोय का, नाही, एकपेक्षा जास्त असतोय. म्हणजे त्याची एक फिक्स व्हॅल्यू नाही आहे ऑर्बिटची. क्लिअर आहे, म्हणजे ती चेंजमध्ये येणार आहे. तर आता जो काय मी आता लिहिलेलं आहे -2π² इंटू एम इंटू के स्क्वेअर इंटू ई रेस टू दी 4 डिवाइडेड बाय एच स्क्वेअर हे काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, एक कॉन्स्टंट सिम्बॉल आहे. क्लिअर आहे. आणि या कॉन्स्टंटला आता मल्टिप्लाय करणार आहे चेंज व्हॅल्यूने. चेंज व्हॅल्यू काय वरती, तर झेड स्क्वेअर. ओके, अँड वी हॅव टू डिवाइडेड विथ एन स्क्वेअर. हे चेंज होणार आहे पर्टिक्युलर फॉर्म्युलेच्या थ्रू. ओके, म्हणून जी चेंज होणार आहे ते आपण काय केलं, सेपरेट काढलं. जे चेंज नाही होणार आहे ते आपण सेपरेट काढलं. म्हणजे कॉन्स्टंट सिम्बॉल आपण काय केलं, वेगळं काढलं. ओके, आता जर आपण कॉन्स्टंट सिम्बॉल बाहेर काढलं आहे म्हणजे त्यांची एक कॉन्स्टंट व्हॅल्यूसुद्धा असणार आहे. ओके, ती व्हॅल्यू मी लेफ्ट हँड साईडला लिहितोय. बघा पायची व्हॅल्यू काय असणार आहे, 3.14. तुम्ही हे पायची व्हॅल्यू 3.14 पुटअप करू शकता. ओके, त्याच्यानंतर स्मॉल एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण किती लिहिलं होतं के जीमध्ये, दॅट इज दी 9.1 इंटू 10 रेस टू दी -31 kg. बरोबर आहे. के म्हणजे काय, कुलम्बिक कॉन्स्टंट, दॅट इज 9 इंटू 10 रेस टू दी 9 न्यूटन मीटर स्क्वेअर कुलम्बिक स्क्वेअर. ही कुलम्बिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर ई म्हणजे चार्ज काय घेतलं होतं आपण, 1.602 इंटू 10 रेस टू दी -19 कुलम. बरोबर आहे. आणि खाली जो डिवाइड केला आहे एच स्क्वेअर म्हणजे प्लँक कॉन्स्टंट. सो एच व्हॅल्यू काय असणार आहे, सो 6.6 इंटू 10 रेस टू दी -34 जूल पर सेकंड. ओके,
आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्लँक कॉन्स्टंटचं व्हॅल्यू लिहिताना 10⁻⁻14 झालं आहे माझ्याने. ओके, तर करेक्ट असणार आहे तिथं 10⁻34. हे सगळ्यांनी करेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर आता जी मी आता व्हॅल्यू लिहिली ही सगळी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आता ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण कुठे पुटअप करणार आहे, या कॉन्स्टंट सिम्बॉलमध्ये. क्लिअर आहे. आणि जसं ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट सिम्बॉलमध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला जी फायनल व्हॅल्यू येणार आहे ती अशी येणार आहे, En इज इक्वल्स टू दी -13.6. ओके, अँड यू हॅव टू मल्टिप्लाय विथ z² अपॉन n². क्लिअर आहे. तर हा एक फायनल फॉर्म्युला झाला आहे. ओके, फायनल फॉर्म्युला झाला आहे कोणाचं, तर एनर्जीचा. आपण एनर्जी कोणाचं चेक करतोय, तर प्रत्येक ऑर्बिटचा एनर्जी काय करू शकतोय, आता चेक करू शकतोय या फॉर्म्युल्याच्या थ्रू. क्लिअर आहे. आता तर मग मी बिगर फॉर्म्युल्याला काय कन्वर्ट केलं, स्मॉलर फॉर्म्युल्याने. कसं कन्वर्ट केलं, तर कॉन्स्टंट व्हॅल्यू मी पुटअप केली कॉन्स्टंट सिम्बॉलमध्ये आणि त्याला मल्टिप्लाय केलं z² अपॉन n²नी. तर आपल्याला एक स्मॉलर फॉर्म्युला भेटलं आहे. आणि ते स्मॉलर फॉर्म्युला म्हणजेच काय असलं, -13.6 इंटू z² अपॉन n². हे झालं तुमचं स्मॉलर फॉर्म्युला. आणि हेच तुमचं फायनल फॉर्म्युला आहे एनर्जीचा. आणि ते एनर्जी म्हणजे कोणाचं, तर प्रत्येक ऑर्बिटचा एनर्जी आपण या फॉर्म्युल्याने काय करू शकतो, आता कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर आहे. आणि या एनर्जीचं युनिट असणार आहे, दॅट इज दी इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम हा त्याचं युनिट असणार आहे. तर युनिट नका विसरू. ओके, युनिट तुम्हाला द्यायचंच आहे. क्लिअर आहे. आणि या युनिटवरूनच आपल्याला ओळखता येईल की आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर फायनल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय लिहिलेलं आहे, -13.6 इंटू z² डिवायडेड बाय n². इथपर्यंत क्लिअर आहे आता सगळ्यांना. ओके, आता न्यूमेरिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतोय आणि जर त्यांनी ऑर्बिटचं जर एनर्जी विचारली तर ते डिफरंट फॉर्ममध्ये विचारतात, एनर्जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. आता जर समजा त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एनर्जीचा प्रत्येक ऑर्बिटचा काढायला लावला, कशामध्ये, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या नुसारने, तर मग तुम्ही हा फॉर्म्युला यूज करेल जो ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे, दॅट इज -13.6 इंटू z² डिवायडेड बाय n². क्लिअर आहे. जर त्यांनी ती पर्टिक्युलर जी एनर्जी कॅल्क्युलेट करायला लावली ती कशामध्ये कॅल्क्युलेट करायला लावली, तर इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. आणि जर त्यांनी इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग एनर्जी कॅल्क्युलेट करायला लावली असेल तर तुम्हाला हा जो ब्रॅकेटमधला जो फॉर्म्युला आहे ते तुम्हाला यूज करावा लागेल. आणि ते काय, -13.6 इंटू z² डिवाइडेड बाय n². इथं z म्हणजे काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. ओके, त्या पर्टिक्युलर ॲटम दिलेला असेल त्या पर्टिक्युलर ॲटमचा तुम्ही ॲटॉमिक नंबर ठेवणार आहे आणि त्याला डिवाइड करणार आहे ऑर्बिटने. कुठल्या ऑर्बिटचा एनर्जी ते विचारतंय ती ऑर्बिटचं व्हॅल्यू तुम्ही n² मध्ये टाकणार आहे. आणि जी फायनल व्हॅल्यू तुम्ही काढणार आहे ती कशामध्ये काढणार आहे, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. क्लिअर आहे. पण काही न्यूमेरिकल प्रॉब्लेममध्ये असे सुद्धा विचारलेले, कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ ऑर्बिट इन जूल. ओके, मग जूलसाठी आपण कसं काय फॉर्म्युला तयार करणार, का की हे फक्त फॉर्म्युला इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमसाठी आहे. मग जूलसाठी काय असणार आहे, तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहे जी मी आता लिहितोय आता. ओके, लेफ्ट हँड साईडला, दॅट इज 1 इलेक्ट्रॉन वोल्ट शुड बी इक्वल टू दी 1 इलेक्ट्रॉन वोल्ट विल बी इक्वल टू दी दॅट इज 1.602 इंटू 10⁻⁻19 जूल. ओके, म्हणजे एक इलेक्ट्रॉन वोल्ट किती जूल प्रोड्यूस करतोय, तर 1.602 इंटू 10⁻⁻19 जूल. ओके, मेक इट 19. ओके, 19 जूल. क्लिअर आहे. आता मी क्वेश्चन काय सांगितलं होतं, जर एखादी पर्टिक्युलर ऑर्बिटचं जर एनर्जी विचारतायत कशामध्ये, जूलमध्ये, तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर पहिले जे काय तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे एनर्जीचं ते पहिले तर इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग तुम्ही पहिले काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे एनर्जीचं. आणि जसं तुम्ही इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग एनर्जी कॅल्क्युलेट केली तर जी काही व्हॅल्यू तिथं तुम्ही काढलेली असेल
ती व्हॅल्यू तुम्ही 1.602 इंटू 10⁻⁻19 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे, जेणे ती व्हॅल्यू इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमचा कन्वर्जन कशामध्ये येऊन जाईल जूलमध्ये. क्लिअर झालं आता. ओके, जर आपल्याला इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमला जूलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर जो वरचा जो फॉर्म्युला लिहिला आपण फायनल फॉर्म्युला, ओके फायनल फॉर्म्युला हा -13.6 इंटू Z² याला आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल परत कशाने 1.602 इंटू 10⁻⁻19 जूलनी, म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम जूलच्या फॉर्ममध्ये. क्लिअर आहे आता. ओके, मग मी परत एक फॉर्म्युला लिहितोय ENचा, ते पण कशात जूलच्या फॉर्ममध्ये. कसं लिहिणार आहे, सो EN इज इक्वल्स टू दी -13.6 ओके इंटू Z² अपॉन n² आणि जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे मला इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमला, तर मला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने 1.602 इंटू 10⁻⁻19 जूलमध्ये येणार आहे. क्लिअर आहे. मग जेव्हा तुम्ही याला कॅल्क्युलेट करणार आहे म्हणजे 1.602 इंटू 10⁻⁻19 मल्टिप्लाय करणार आहे कशाने -13.6, तर तुमचं व्हॅल्यू काय येणार आहे ENचं फायनल व्हॅल्यू, ते पण जूलच्या फॉर्ममध्ये दॅट इज 2.18. काय येणार आहे 2.18, पण मायनस कन्सिडर करायचं. ओके पुढे का की -13.6 आपण मल्टिप्लाय करतोय 1.602 इंटू 10⁻⁻19 तर मायनस साईन येणार आहे आणि 2.18 आन्सर असणार आहे आणि इंटू 10⁻⁻18 येणार आहे. क्लिअर आहे. अँड मल्टिप्लाय विथ Z² आणि n². क्लिअर आहे आता. ओके, तर ही जी काही व्हॅल्यू आली आता ENची ती कुठल्या फॉर्ममध्ये आली आता जूलच्या फॉर्ममध्ये. क्लिअर आहे आता. ओके, तर जर त्यांनी एनर्जी विचारली असेल जूलच्या फॉर्ममध्ये तर तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरू शकताय किंवा पहिले इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम कॅल्क्युलेट करून घ्या आणि जसं इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे 1.602 इंटू 10⁻⁻19 ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं, म्हणजे जो काय आन्सर येईल त्या पर्टिक्युलर एनर्जीचा ते कशामध्ये येईल तर जूलमध्ये येईल. क्लिअर आहे. या डायरेक्ट जो ब्रॅकेटमध्ये मी फॉर्म्युला लिहिला आहे जूलसाठी तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल आणि जूलमध्ये तुम्ही एनर्जी काय करू शकताय कॅल्क्युलेट करू शकताय. इथपर्यंत क्लिअर आहे आता सगळ्यांना. ओके, आता अजून एक एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये विचारू शकतायत एक्झाममध्ये. कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ पर्टिक्युलर ऑर्बिट इन किलो कॅलरी पर मोल. मी काय सांगतोय किलो कॅलरी पर मोल, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन वोल्टला जर मला किलो कॅलरी पर मोलमध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल तर किती व्हॅल्यू घेऊन मी कन्वर्ट करू शकतोय तर 23.1 नी काय करू शकतोय मी कॅल्क्युलेट करू शकतोय, पण कशात किलो कॅलरी पर मोलमध्ये. क्लिअर आहे आता. ओके, तर मी जसं जूलसाठी मी सांगितलं होतं की तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे -13.6 इंटू Z² अपॉन n², आपण मल्टिप्लाय केलं जूलसाठी कशाने 1.602 इंटू 10⁻⁻19. तसंच जर किलो कॅलरी पर मोलमध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल त्या इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमला तर मला परत काय करावं लागेल -13.6 इंटू Z² अपॉन n² ला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने 23.1 ने, म्हणजे जो काय आन्सर येणार आहे आपल्याला EN ओके ते कशामध्ये येईल किलो कॅलरी पर मोलमध्ये. क्लिअर आहे आता. ओके, तर मी ब्रॅकेटमध्ये सुद्धा लिहून देतोय. सो EN इज इक्वल्स टू दी -13.6 ओके इंटू Z² अपॉन n² आणि मल्टिप्लाय करणारे कशाने 23.1, म्हणजे जो काय आन्सर येईल त्या एनर्जीचा ते कशामध्ये येईल सो किलो कॅलरी पर मोल. क्लिअर झाला आता. ओके, जर त्यांनी किलो कॅलरी पर मोल विचारला असेल तर पहिले तर इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम पहिले कॅल्क्युलेट करून घ्या किती व्हॅल्यू आलेली आहे आणि जी व्हॅल्यू आली असेल इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग त्याला फक्त तुम्ही काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे फक्त कशाने 23.1 ने, म्हणजे जो काय आन्सर येईल त्या एनर्जीचा ते कशामध्ये येईल किलो कॅलरी पर मोलमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे. अजून एक क्वेश्चन विचारू शकताय एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी दॅट इज दी किलो जूल पर मोल. जर त्यांनी विचारलं काय किलो जूल पर मोल तर लक्षात ठेवा
1 इलेक्ट्रॉन वोल्ट शुड बी इक्वल टू दी 96.5. आणि जसं 96.5 जर प्रोड्यूस करत असेल 1 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर तो कशामध्ये एनर्जी प्रोड्यूस करत असेल, तर किलो जूल पर मोलमध्ये. क्लिअर आहे? ओके. मग फायनल फॉर्म्युला आपण परत बनवू शकतोय. En इज इक्वल्स टू दी -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर आणि मल्टिप्लाय करणारे कशाने 96.5. मग जो काही आन्सर येईल या ENचा तो कशामध्ये येईल आता, किलो जूल पर मोलमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. का की तुम्हाला फक्त एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमनी नाही विचारणार आहे, असे वेगवेगळे फॉर्ममध्ये विचारतील तुम्हाला. क्लिअर आहे? तर पहिले तर जूलमध्ये जर विचारलं तर फॉर्म्युला तुम्ही काय लिहिणार आहे, -2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. म्हणजे ती कुठली व्हॅल्यू देणार आहे, एनर्जी जूलच्या फॉर्ममध्ये. जर किलो कॅलरी पर मोलमध्ये एनर्जी विचारली असेल तर 23.1 ने तुम्ही काय करणार आहे, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमला मल्टिप्लाय करणार आहे. आणि जर समजा किलो जूल पर मोल जर विचारलं असेल तर त्या इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 96.5. क्लिअर आहे? म्हणजे जो आन्सर येईल तो कशामध्ये येईल, किलो जूल पर मोलमध्ये. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं आता? ओके. तर एनर्जी कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्हाला ते सममध्ये विचारू शकते. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण काही न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत या फॉर्म्युलेच्या थ्रू. तर पहिले तर सगळ्यांना हे फॉर्म्युला क्लिअर झाला असेल तरच तुम्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. नाही क्लिअर झाला असेल तर या व्हिडिओला रिवाइंड करा आणि परत मी काय एक्सप्लेनेशन दिलं आहे या ENसाठी ते नीट व्यवस्थित ऐका. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण आता न्यूमेरिकल प्रॉब्लेम काय करतोय, सॉल्व्ह करतोय. क्लिअर झालं आता? ओके. तर पहिला न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहे या एनर्जीच्या वरती, दॅट इज क्वेश्चन calculate the energy of electron. Calculate the energy of electron in electron volt per atom, in electron volt per atom for third orbit, for third orbit. ओके. तर हा क्वेश्चन असणार आहे, कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम फॉर थर्ड ऑर्बिट. मग आता इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम त्यांनी विचारलेलं आहे, तर 100% आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल एनर्जीचा, दॅट इज En इज इक्वल्स टू दी -13.6 अँड यू हॅव टू मल्टिप्लाय विथ झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर. का की -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर ही आपल्याला एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये देते, तर इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. क्लिअर आहे आता? ओके. तर आपण आता व्हॅल्यू आपल्याला काय लागते या एनर्जीला कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर झेड व्हॅल्यू आणि एन व्हॅल्यू. आता झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. ओके. तर आता इथं ॲटम तर दिलेलं नाही आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन ॲटम इथं काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. हायड्रोजन ॲटमसाठी आपण बघतोय. ओके. जर समजा एक्झाममध्ये तुम्हाला ॲटम नाही दिलेला असेल आणि त्यांनी विचारलं असेल की कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम फॉर थर्ड ऑर्बिट, पण तिथं ॲटमच नाही दिलेलं आहे कुठल्या ॲटमसाठी, तर तुम्ही काय कन्सिडर करणार आहे तिथं, हायड्रोजन ॲटम. बघा हे पण हिंट तुम्हाला देऊन टाकलेले मी. ओके. तर मी इथं काय वापरणार आहे, कुठला ॲटम वापरणार आहे, तर हायड्रोजन ॲटम. ओके. तर हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर 100% 1 असतोय आणि एन व्हॅल्यू काय असणार आहे, तर एन व्हॅल्यू आपल्याला या सममध्ये थर्ड ऑर्बिटचं विचारलेलं आहे. तर थर्ड ऑर्बिट म्हणजे एन इज इक्वल्स टू 3. क्लिअर आहे? आता ही जी व्हॅल्यू आहे झेड इज इक्वल्स टू 1 आणि एन इज इक्वल्स टू 3 ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे, इथं पुटअप करणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. मग आता पुटअप करा आणि व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. मी फक्त पुटअप करून देतोय. En इज इक्वल्स टू दी -13.6 ओके इंटू 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 3 स्क्वेअर. ओके. आणि जो काही आन्सर तुम्ही याचा कॅल्क्युलेट करणार आहे त्या आन्सर कशामध्ये येईल, इलेक्ट्रॉन वोल्ट
पर ॲटमच्या अकॉर्डिंग. ओके, म्हणजे हे तुमची एक काय असणार आहे फायनल व्हॅल्यू. क्लिअर आहे आता. ओके, आणि -13.6 इंटू 1 स्क्वेअर डिवाइड बाय 3 स्क्वेअर असं लिहून सोडायचं नाही. पुन्हा कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि फायनल कॅल्क्युलेशन काय ते मला नक्कीच इन्फॉर्म करा. ओके, जर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये असं लिहिलं असेल -13.6 इंटू 1 स्क्वेअर डिवाइड बाय 3 स्क्वेअर, हे टोटली काय असणार आहे रॉंग असणार, का की तुम्ही त्या एनर्जीचं करेक्ट आन्सर दिलेलं नाही आहे. अजून तुम्ही फक्त तिथं व्हॅल्यू पुटअप केलेली, त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं नाही आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट हे तुम्हाला करायचं आहे, त्याच्यामुळे मी ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करून देत नाही आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि जे काय आता आपण आन्सर काढणार आहे त्या आन्सर कशामध्ये काढणार आहे आता इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग काढलं आहे. क्लिअर झालं आता. ओके, तसंच एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क असणार आहे. ओके, यस एनर्जीवरती, दॅट इज दी कॅल्क्युलेट दी एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन in fourth orbit of lithium plus 2. Okay, calculate energy in जूल, त्याच्यानंतर किलो कॅलरी पर मोल. ओके, अँड किलो जूल पर मोल. ओके, तर तुम्हाला जे काय एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे ते कशामध्ये मला कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे, जूलमध्ये, किलो कॅलरी पर मोलमध्ये आणि किलो जूल पर मोलमध्ये. यांचा फॉर्म्युला मी तुम्हाला वरच्या कंटेंटमध्ये मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवलं आहे. कसं जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कसं किलो कॅलरी पर मोलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि कसं किलो जूल पर मोलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओ लेक्चरच्या कंटेंटमध्ये दिलेलंच आहे. ओके, तर त्या फॉर्म्युलेला बघून तुम्ही काय करायचं आहे, ही एनर्जी काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, पण कुठल्या ऑर्बिटसाठी, तर फोर्थ ऑर्बिट. कुठल्या ॲटमसाठी, तर lithium+2 साठी. क्लिअर आहे आता. ओके, तिसरा जो क्वेश्चन असणार आहे, तिसरा क्वेश्चन असं असणार आहे, कॅल्क्युलेट दी रेशो ओके ऑफ एनर्जी in electron volt per atom of third orbit of helium plus and second orbit of lithium plus +2. ओके, क्लिअर झालं आता. तर तुम्हाला आता रेशो काढायचं आहे. रेशो दोन एनर्जीच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे. ओके, एकाचं ऑर्बिटचं, थर्ड ऑर्बिटचं काढायचं आहे आणि सेकंड ऑर्बिटचं काढायचं आहे. थर्ड ऑर्बिट म्हणजे हेलियम प्लसचं काढायचं आहे, सेकंड ऑर्बिट म्हणजे lithium+2 काढायचं आहे. तर या दोघांचं रेशो काय असणार आहे एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ओके, तर आपण E1 डिवायडेड बाय E2 घेणार आहे. मग रेशो काढायचा असेल तर आपण काय करणार आहे, E1 अपॉन E2. आधी पण आपण रेशोवरती बघितलेलं आहे एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम रेडियसमध्ये. तोच मेथड इथं एनर्जीच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला रिप्रेझेंट करतोय. तर E1 आपण कोणाला कन्सिडर करणार आहे, थर्ड ऑर्बिटसाठी, आणि E2 आपण कोणाला कन्सिडर करणार आहे, सेकंड ऑर्बिटसाठी. क्लिअर आहे आता. ओके, तर E1 साठी आपण कसं फॉर्म्युला लिहिणार आहे, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. सो -13.6 ओके मल्टिप्लाय विथ Z² अपॉन N². बरोबर आहे.
अगेन यू हॅव टू डिवायडेड विथ -13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. बरोबर आहे. ओके. आता E1ची जी व्हॅल्यू असणार आहे ती अकॉर्डिंग हेलियमची असणार आहे आणि E2ची जी व्हॅल्यू असणार आहे ती अकॉर्डिंग लिथियम+2ची असणार आहे. ओके. मग आता झेड आणि एनची व्हॅल्यू आपण कोणाच्या अकॉर्डिंग ठेवणार आहे, हेलियम प्लसच्या अकॉर्डिंग आणि एक लिथियम+2च्या अकॉर्डिंग. ओके. आणि -13.6 आणि -13.6 हे काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. क्लिअर आहे. मग राहिलं काय आता, झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. तर झेड स्क्वेअर कोणाचं लिहिणार आहे आपण, हेलियम प्लसचा. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय असतोय 2, म्हणजे 2चा स्क्वेअर होऊन जाईल. बरोबर आहे. डिवायडेड बाय एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. नंबर ऑफ ऑर्बिट कुठला धरला आहे, थर्ड ऑर्बिट हेलियमसाठी. सो 3चा स्क्वेअर. क्लिअर आहे. अगेन डिवायडेड विथ झेड स्क्वेअर. आता इथं जो झेड स्क्वेअर आहे तो कोणाचा असणार आहे, आता लिथियमचा. तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय, 3. सो 3 स्क्वेअर. आणि कुठल्या ऑर्बिटसाठी, तर सेकंड ऑर्बिट म्हणजे काय असणार आहे, 2 स्क्वेअर. क्लिअर आहे आता. ओके. मग तुम्ही याला कॅल्क्युलेट करणार आहे. कॅल्क्युलेट कसं करणार आहे, सो 4 डिवायडेड बाय 9. बरोबर आहे. अगेन डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 4 असं आन्सर येईल. ओके. आणि याचा कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे आणि फायनल रेशो येणार आहे E1 आणि E2चं. क्लिअर आहे. तर मी इथं कॅल्क्युलेशन पार्ट इनकम्प्लीट सोडतोय, तर कॅल्क्युलेशन पार्ट हे तुम्ही करायचं आहे. ओके. आणि फायनल रेशो काय येतोय हे मला इन्फॉर्म करा. क्लिअर आहे. तर जसं आपण रेडियसमध्ये रेशो काढलं होतं तसंच मी सेम मेथड एनर्जीचा रेशो रिप्रेझेंट केलं आहे. क्लिअर आहे आता. ओके. तर फायनल आन्सर काय असणार आहे ते मला नक्कीच सांगा. क्लिअर आहे. एक अजून एक होमवर्क देतो या रेशोवरती, ते पण तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. क्वेश्चन, calculate the ratio of energy in electron volt per atom of fourth orbit of helium plus and second orbit of lithium+2. So what will be the ratio? ओके. तर हे असणार आहे तुमचं होमवर्क. क्लिअर झालं आता. ओके. तर आपण 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. आणि काही होमवर्कसुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर आहे आता. ओके. अजून एक क्वेश्चन होऊ शकतोय कशावरती, या एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ओके. कसं क्वेश्चन असणार आहे तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. हे आय थिंक 3 या किंवा 4 मार्काला विचारू शकताय. ओके. कॅल्क्युलेट first 5 orbit. Calculate first 5 orbit energy calculate first 5 orbit energy of the hydrogen atom. क्लिअर आहे. क्वेश्चन क्लिअर झालाय. तुम्हाला एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे फर्स्ट 5 ऑर्बिटचं, आणि कुठल्या ॲटम घेऊन, तर हायड्रोजन ॲटम घेऊन. क्लिअर आहे आता. ओके. तर मी जर समजा 5 ऑर्बिट ड्रॉ केलेत हायड्रोजन ॲटमचं. ओके. जसं हा न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. आणि या न्यूक्लियसच्या वरती पहिला ऑर्बिट असणार आहे, तर मी लाईननी दाखवतोय. ॲक्च्युली तो सर्क्युलरमध्ये असणार आहे, तर मी रिप्रेझेंट करतोय कशाने, लाईनने, जर आपल्याला क्लिअर होईल अजून. ओके.
चला नेक्स्ट, आता मी जी लाईन ड्रॉ केलेली आहे ओके, ती लाईन पहिल्या ऑर्बिटचं म्हणजे मी n=1 लिहितोय. क्लिअर आहे. याच्यावरती काय असणार आहे, सेकंड ऑर्बिट दॅट इज दी n=2. याच्यावरती थर्ड ऑर्बिट असणार आहे दॅट इज दी n=3. त्याच्यावरती कुठला असणार आहे n=4 आणि लास्टला असणार आहे n=5. म्हणजे किती ऑर्बिट झाले, 5 ऑर्बिट. तर प्रत्येक ऑर्बिटचं तुम्हाला काय काढायचं आहे, एनर्जी सांगितलं आहे काढायला. क्लिअर आहे आता ओके. मग फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी काय, सेकंड ऑर्बिटची काय, थर्ड ऑर्बिटची काय, फोर्थ ऑर्बिटचं काय आणि फिफ्थ ऑर्बिटचं काय एनर्जी हे आपण आता बघणार आहोत. आणि इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग काढायचं आहे ओके. कोणाच्या थ्रू, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग ओके. हे पण मी सांगितलं कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला एनर्जी काढायचं आहे. मग आता फॉर्म्युला काय असणार आहे, सो इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय असतोय, -En=-13.6 ओके इंटू Z² डिवायडेड बाय n². हा फॉर्म्युला असतोय ओके. तर आपण आता पहिल्या ऑर्बिटचा एनर्जी काढतोय या फॉर्म्युलेच्या थ्रू ओके. मग पहिल्या ऑर्बिटचं तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहे ओके. तर मी इथं लिहितोय फर्स्ट ऑर्बिट च्या जागेवरती काय लिहिणार आहे मी, फर्स्ट ऑर्बिटसाठी एनर्जी काढतोय -13.6 इंटू Z म्हणजे ॲटॉमिक नंबर, कुठल्या ॲटमसाठी काढतोय, हायड्रोजन ॲटम. सो 1² असणार आहे डिवायडेड बाय कुठल्या ऑर्बिटसाठी बघतोय आपण, फर्स्ट ऑर्बिटसाठी. तर तिथं परत काय असणार आहे 1². क्लिअर आहे. म्हणजे जो टोटल एनर्जी येणार आहे या पहिल्या ऑर्बिटची ती किती येणार आहे, -13.6. पण कशात, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. तर मी इथं कॉमा करून E1 काय लिहू शकतो, -13.6. क्लिअर आहे. आणि इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग ओके. क्लिअर झालं आता. चला नेक्स्ट, सेकंड ऑर्बिटचा एनर्जी काय असणार आहे, मग परत तोच फॉर्म्युला घेणार आहे, En=-13.6 इंटू Z²/n². ओके. सो E2=-13.6 इंटू Z², सेमच आहे, ॲटॉमिक नंबर 1². फक्त ऑर्बिट काय झाला आता, चेंज झाला. आपण कुठल्या ऑर्बिटचा एनर्जी काढतोय आता, सेकंड ऑर्बिट ओके. सो 2चा काय होणार आहे, स्क्वेअर होईल ओके. मग जी फायनल व्हॅल्यू येईल याची, या E2ची, ती अशी असणार आहे -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. क्लिअर आहे. मग आता आपण तिथं लिहू शकतोय n=2च्या पुढे दॅट इज दी E2 याची एनर्जी किती आली आहे, सो -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. क्लिअर आहे आता ओके. नेक्स्ट आता E3 साठी आपण काढतोय, आता E3 साठी काढतोय. E3 कसं काढणार आहे, -13.6 इंटू 1² तसंच राहणार आहे, 1² तसंच राहणार आहे ओके, डिवायडेड बाय n². आता n² म्हणजे कुठल्या ऑर्बिटसाठी काढतोय, आता थर्ड ऑर्बिटसाठी. तर मग आपण काय करणार आहे, 3चा स्क्वेअर करणार आहे विच इज इक्वल टू दी, फायनल आन्सर असणार आहे -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग ओके. मग आता एनर्जी ऑफ थर्ड ऑर्बिट किती आली आहे, थर्ड ऑर्बिटची एनर्जी किती आली, सो E3 दॅट इज दी -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. क्लिअर आहे आता ओके. आता फोर्थ ऑर्बिटचा एनर्जीचं कसं असणार आहे, फोर्थ ऑर्बिटचा एनर्जी परत आपल्याला तोच फॉर्म्युला 13.6 इंटू 1² तसंच राहणार आहे, का की Z ॲटम आपण कॉमनच ठेवतोय दॅट इज दी हायड्रोजन ॲटम, म्हणून आपण 1² तसंच ठेवणार आहे, डिवायडेड बाय n. आता n काय घेणार आहे, आता 4चा स्क्वेअर, काही फोर्थ ऑर्बिटचा काढतोय आपण ओके. 4चा काय असणार आहे, स्क्वेअर विच इज इक्वल टू दी, काय आन्सर आहे, फायनल आन्सर येईल, सो -0.85 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. क्लिअर आहे आता ओके. मग आपण E4 ची व्हॅल्यू लिहू शकतोय फोर्थ ऑर्बिटच्या पुढे दॅट इज दी E4 दॅट इज -0.85 ओके. तसंच आपण आता फिफ्थ ऑर्बिटसाठी काढू शकतोय आता ओके. फिफ्थ ऑर्बिटसाठी कसं असणार आहे, मग -13.6 ओके इंटू 1² डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर.
ओके, मग जी फायनल व्हॅल्यू येईल E5चं तो असं असणार आहे -0.54 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. ओके, म्हणजे E5च्या जागेवर तुम्ही काय लिहू शकतोय आता -0.54 इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. क्लिअर झालं आता. ओके, तर आपण एनर्जीचं फॉर्म्युल्याच्या थ्रू आपण प्रत्येक ऑर्बिटचं काय काढलं, एनर्जी काढलं, पण कुठल्या ॲटमसाठी, तर हायड्रोजन ॲटमसाठी. ओके, आणि तुम्ही आता चेक करू शकताय जसं जसं आपण वरती जातोय ऑर्बिटच्या अकॉर्डिंग हायर ऑर्बिटमध्ये, तसंच एनर्जी पण काय होते, डिक्रीज होत जाते. एनर्जी काय होते, डिक्रीज होत जाते. क्लिअर आहे. तर -13.62 आपण कुठे गेलोय, -0.54, म्हणजे एनर्जी काय हो राहिली, डिक्रीज होते. ओके, मग जसं जसं नंबर ऑफ शेल्स या नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज होत जाईल तसंच एनर्जी पण काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. क्लिअर आहे आता. ओके, आणि तुम्हाला मी एक फिलिंग द ब्लँक सॉल्व करायला लावलं होतं. ओके, MCQs. ओके, तर तिथं आन्सर तुम्ही काय लिहिणार आहे, डिक्रीजिंग. क्लिअर आहे. आता हे डिक्रीजिंग का लिहितोय, तुमच्या समोरच दिसतोय. जसं जसं आपण नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज करतोय, या हायर ऑर्बिटमध्ये जातोय, तसंच एनर्जी पण काय होते, डिक्रीज होते. बघा -13.62 आपण कुठे जातोय, वरती -0.54. याच्यावरती अजून कमी असणार आहे, म्हणजे 54 पेक्षा लेसच असणार आहे. -0.54 पेक्षा काय असणार आहे, अजून कमी एनर्जी असणार आहे, म्हणजे एनर्जी अजून काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. मग तिथं आन्सर तुम्ही काय लिहिणार आहे, मग त्या MCQ मध्ये डिक्रीजिंग. इथपर्यंत क्लिअर आहे आता सगळ्यांना. ओके, तर कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे फर्स्ट 5 ऑर्बिटची एनर्जी अकॉर्डिंग टू दी इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग, आणि कुठल्या ॲटमसाठी, तर हायड्रोजन ॲटमसाठी. तर तुमच्यासमोर मी हे सगळं रिप्रेझेंट करून दाखवलेलं आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. तर इथपर्यंत आता सगळ्यांचं क्लिअरच झालं असेल. ओके, आता एक महत्त्वाचा पॉईंट जे मी तुम्हाला खाली सांगतो आता, महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, आता आपण जे फॉर्म्युला लिहितोय दॅट इज En इज इक्वल्स टू दी -13.6 इंटू Z² अपॉन N², असं फॉर्म्युला लिहितोय आपण. हा इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग. ओके, आता इथं जो मायनस साईन इंडिकेट काय करतोय या फॉर्म्युलेमध्ये, ते मी तुम्हाला इथं सांगतोय. तर नीट व्यवस्थित ऐका, मी हे मायनस साईन काय इंडिकेट करतोय या फॉर्म्युलेमध्ये. ओके, आता आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या आतमध्ये एक पार्टिकल आहे ज्याला आपण प्रोटॉन म्हणतोय, आणि न्यूक्लियसच्या बाहेर अजून एक पार्टिकल आहे ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतोय. बरोबर आहे. ओके, आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांवरती ऑपोजिट चार्जेस, एकाकडे निगेटिव्ह चार्ज आणि एकाकडे पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे. जेव्हा आपण हे दोन्ही पार्टिकलला, या दोघी चार्जला काय करणार आहे, ॲड करणार आहे, आणि ॲड करून जे काय फायनल आन्सर येणार आहे, त्या फायनल जर आन्सर निगेटिव्हमध्ये येत असेल, ओके, कशामध्ये, निगेटिव्हमध्ये, तर ती निगेटिव्ह साईन इंडिकेट करते की त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. क्लिअर आहे आता. ओके, कधी म्हणणार आहे आपण, जर ते दोन पार्टिकलचा टोटल जो चार्ज येणार आहे, दोन पार्टिकलचा जेव्हा टोटल चार्ज किती येणार आहे, निगेटिव्ह चार्ज, तर 100% त्या दोघांमध्ये काय डेव्हलप होतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्लिअर आहे आता. ओके, सो टोटल इथं लिहून देतोय खाली, टोटल पार्टिकल चार्ज, पार्टिकल चार्ज carries negative charge, carries negative charge. Total particle charge carries negative charge, then it means there is a, then it means
there is a electrostatic, there is a electrostatic force of attraction. Okay, there is a electrostatic force of attraction. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कधी म्हणणार आहे, जर दोन पार्टिकल जर चार्ज जर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करत असेल, टोटल चार्ज, दोन पार्टिकलचं चार्ज जर टोटल चार्ज किती डेव्हलप करतोय, निगेटिव्ह चार्ज, तर 100% त्या दोघांमध्ये काय होत असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्लिअर आहे आता. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, जवळ येणे. क्लिअर आहे आता. पण कधी, जर ते दोन पार्टिकल जरचा चार्ज जो टोटल चार्ज येईल, ओके, त्या टोटल जर चार्ज निगेटिव्ह येत असेल तर 100% ते काय बिहेव करतायत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्लिअर आहे, मी क्लिअर करणारच आहे. ओके, पण लक्षात ठेवा, दोन पार्टिकल्सवरती ऑपोजिट चार्जेस आहे आणि जेव्हा आपण त्यांना एकत्र करून जर निगेटिव्ह चार्ज येत असेल, एकत्र करून टोटल निगेटिव्ह चार्ज येत असेल तर 100% त्या दोघांमध्ये काय असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन पार्टिकलचं चार्ज एकत्र केलं तर. क्लिअर आहे आता. ओके, आणि जी फायनल व्हॅल्यू येईल एकत्र करून जर निगेटिव्ह येत असेल तर दोघांमध्ये काय होतोय, अट्रॅक्शन होतोय. क्लिअर आहे. जर समजा अजून एक केस होऊ शकते असं. ओके, दुसरा केस लिहितोय मी. if total particle charge, if total particle charge carries positive charge, म्हणजे जर त्या दोन पार्टिकलला एकत्र करून जर पॉझिटिव्ह चार्ज जर डेव्हलप करत असेल, म्हणजे टोटल चार्ज काय डेव्हलप करत आहे, पॉझिटिव्ह चार्ज, then it means there is a repulsion force, there is a repulsion force. रिपल्शन म्हणजे काय, जवळ येऊन परत लांब जाणे. ओके, जवळ येत आहेत पण जवळ येऊन परत ते काय होत आहेत, लांब जात आहेत. अजून जवळ नाही येते, अजून ते काय होत आहेत, लांब चालले जात आहेत. जेव्हा दोन पार्टिकल जर लांब जात असेल म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतोय, रिपल्शन होतोय. आणि हे कधी होणार आहे रिपल्शन, जर त्या दोन पार्टिकलचं जर टोटल चार्ज किती येतोय, पॉझिटिव्ह चार्ज, त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, त्या दोघांमध्ये काय असणार आहे, रिपल्शन फोर्स. ओके, आता कसं होतंय हे पण तुम्हाला दाखवतोय. बघा आता आपल्याला माहिती आहे की दोन पार्टिकल असतात, एक पार्टिकलवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एक पार्टिकलवरती निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. जर समजा एक पार्टिकलकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या पार्टिकलकडे पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज, तर या दोघांना एकत्र केलं, या दोघांना काय केलं आपण, एकत्र केलं तर टोटल काय येणार आहे, कुठला चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर दोघांचं जर चार्ज मिळून पॉझिटिव्ह येत असेल म्हणजे हे काय दाखवत आहेत, हे दोन पार्टिकल रिपल्शन. काय दाखवत आहेत, रिपल्शन. क्लिअर आहे आता. ओके, काय दाखवतील, रिपल्शन. म्हणजे जेव्हा दोन सेम चार्जेस जवळ येत असेल तर 100% त्यांच्यामध्ये काय होतोय, रिपल्शन. आणि हे रिपल्शन आपल्याला कशावरून कळतंय, का की जे काय टोटल चार्ज डेव्हलप होतोय या दोन पार्टिकलमध्ये ती काय डेव्हलप होतोय, पॉझिटिव्ह चार्ज. आणि मी सांगितलंय जर टोटल चार्ज जर पॉझिटिव्ह येत असेल तर कुठला फोर्स डेव्हलप होतोय, तिथं रिपल्शन फोर्स. म्हणजे हे जवळ येतील का, नाही. मग लक्षात ठेवा, जेव्हा दोन सेम चार्जेस येतात जवळ तर तिथं 100% काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं पॉईंट मी सांगतोय. ओके, सो जेव्हा दोन पार्टिकलचं जर चार्ज जर समोर टू समोर येत असेल तर 100% त्यांच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन. हे कसं प्रूफ होतोय, का
कसं प्रूफ होतोय, जेव्हा या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो या दोन पार्टिकलचा चार्ज, त्याचा फायनल जो आन्सर येतो तो कशामध्ये येतोय, पॉझिटिव्ह. आणि या पॉझिटिव्हच्या साईनवरून मी सांगतोय की त्यांच्यामध्ये काय होतोय, रिपल्शन होतोय. तसंच निगेटिव्ह चार्ज, एका पार्टिकलकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या पार्टिकलकडे पण काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज. आणि जर या दोघांना एकत्र केलं तर परत काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह काय डेव्हलप करतात, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, जर ते निगेटिव्ह जर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करत असेल तर 100% परत या दोन निगेटिव्ह चार्जमध्ये कुठला फोर्स डेव्हलप होतोय, रिपल्शन फोर्स. म्हणजे ते जवळ येतील का, नाही, अजून काय होतील, लांब चालले जातील. क्लिअर झालंय, म्हणजे इथं पण काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. क्लिअर झालं आता. ओके, जर एक पार्टिकलकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या पार्टिकलकडे जर निगेटिव्ह चार्ज असेल, आता मला सांगा कुठला चार्ज हे डेव्हलप करतील, तर 100% निगेटिव्ह चार्ज. आणि जेव्हा निगेटिव्ह चार्ज जर डेव्हलप करत असेल हे दोन पार्टिकल मिळून, तर 100% या दोन पार्टिकलच्या मध्ये 100% काय होत असेल, अट्रॅक्शन. तर जे निगेटिव्ह साईन आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये दिसते, ही जी निगेटिव्ह साईन जे फॉर्म्युल्यामध्ये दिसते, ते फॉर्म्युल्यामध्ये काय इंडिकेट करते की त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या दोन पार्टिकलच्या मध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि होतोच आहे का की एक न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि बाहेर कुठला चार्ज फिरतोय, निगेटिव्ह चार्ज. मग त्यांच्यामध्ये काय होतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्लिअर आहे. म्हणून जे काय एनर्जी आपल्याला भेटते ती कशामध्ये भेटते, निगेटिव्हमध्येच भेटणार आहे. पॉझिटिव्हमध्ये भेटणार आहे का, नाही, का की तिथं सेम चार्जेस फिरतायत का बाहेर, नाही. क्लिअर आहे आता. ओके, ऑपोजिट चार्जेस आहे आणि ऑपोजिट चार्जेस मधला पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला आहे आणि निगेटिव्ह चार्ज काय करतोय, त्याच्या आजूबाजूला रिव्हॉल्व होतोय. पण ऑपोजिट चार्जेस आहे दोघांमध्ये, सेम चार्जेस आहे का, नाही. मग जे काय एनर्जी डेव्हलप होते त्या दोघांमधून ते कशामध्ये येणार आहे, निगेटिव्हमध्ये येणार. आणि तो निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, दोघांमध्ये काय होते, अट्रॅक्शन. क्लिअर आहे. ओके, तर हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते या फॉर्म्युलेमध्ये, की दोन पार्टिकलच्या मध्ये काय होतोय, अट्रॅक्शन होतोय. क्लिअर आहे आता. ओके, तर आता तुमचा क्लिअर झाला असेल कधी आपल्याला रिपल्शन म्हणायचं आहे आणि कधी आपल्याला अट्रॅक्शन म्हणायचं आहे. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला खूप काय महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कळालेलेच असतील. नीट व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला ते खूप युजफुल राहतील हे सगळे फॉर्म्युलेज. आणि याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात MSCET-मध्ये, नीटमध्ये आणि JEE-मध्ये. क्लिअर आहे. पण आपल्याला फॉर्म्युलेच माहिती नाही राहत, मग आपण काय करतो, क्वेश्चन सोडून देतोय. ओके, तर याच्यावरती काय एक्झाम्पल्स पण मी सॉल्व केलेले आहेत, ते एक्झाम्पल्स नीट व्यवस्थित बघा आणि त्याला सॉल्व करत राहायचं. क्लिअर आहे आता. ओके, तर हे तुम्ही आता कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, अजून एक जाताना तुम्हाला होमवर्क काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगतोय आता. ओके, तर मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय, हे टेक्स्टबुकचा फोटो आहे, तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि तिथं आन्सर सुद्धा असणार आहे. ओके, ओके, आता प्रॉब्लेम नंबर 4.7 तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. त्यांनी असं विचारलं आहे, कॅल्क्युलेट दी रेडियस झालं आपलं. ओके, अँड एनर्जी असोसिएट, म्हणजे एनर्जीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे, विथ फर्स्ट ऑर्बिट ऑफ हेलियम प्लस. काढू शकताय. ओके, रेडियसचा फॉर्म्युला आपण बघितलेलाच आहे. काय बघितलं होतं,
0.529 इंटू एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड. बरोबर आहे. मी इथं लिहितोय सायमल्टेनियसली फॉर्म्युला. ओके, दॅट इज दी आर इज इक्वल्स टू दी, हा रेडियसचा फॉर्म्युला होता 0.529 इंटू ओके इंटू एन स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर डिवायडेड बाय झेड. तर हा जो रेडियस आहे तुम्ही या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग काय करू शकताय, कॅल्क्युलेट करू शकताय. क्लिअर आहे. तर एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. कुठल्या ऑर्बिटसाठी दिलं आहे, तर फर्स्ट ऑर्बिट लिहिलेलंच आहे. तर एनची व्हॅल्यू तुम्ही 1 पुटअप करणार आहे. आणि झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कोणाचा, तर हेलियमचा. ओके, तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय, 2 आहे. तर तुम्ही 100% रेडियसचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलं आहे, एनर्जी कोणाचं, तर फर्स्ट ऑर्बिटचं. तर मग तुम्ही काय लिहिणार आहे, E1 लिहिणार आहे, विच इज इक्वल टू दी, आत्ताच लिहिलं आपण. ओके, दॅट इज -13.6 ओके इंटू ओके दॅट इज झेड स्क्वेअर अपॉन एन, झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. क्लिअर आहे. तर या फॉर्म्युलेच्या थ्रू तुम्ही एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट काढू शकताय, पण कुठल्या ॲटमसाठी, हेलियम ॲटमसाठी. मग इथं झेड स्क्वेअर परत तुम्ही ॲटॉमिक नंबर हेलियमचा ठेवणार आहे आणि एन व्हॅल्यू तुम्ही म्हणजेच काय असणार आहे, फर्स्ट ऑर्बिट. तर या फॉर्म्युलेच्या थ्रू तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4.7 कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, तर हे टेक्स्टबुकचंच आहे मी घेतलेलं प्रॉब्लेम. ओके, आणि जर समजा त्यांनी टेक्स्टबुकमध्ये ओके जर जूलमध्ये दिलेलं असेल आन्सर, तर तुम्ही काय करणार आहे, मग जूलमध्ये जर आन्सर दिला असेल तर तुम्ही 13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, कशाने मल्टिप्लाय करणार आहे, जूलच्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1.602 इंटू 10⁻⁻19 मी काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे, जर जूलमध्ये त्यांनी तिथं आन्सर रिप्रेझेंट केला असेल तर. ओके, पण लक्षात ठेवा, जर समजा त्यांनी कुठल्या फॉर्ममध्ये एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे हे नाही दिलेलं असेल, तर तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटमच्या अकॉर्डिंग काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर या E1चा जो काय तुम्ही युनिट लिहिणार आहे, तर कसं लिहिणार आहे, इलेक्ट्रॉन वोल्ट पर ॲटम. ओके, आणि जर त्यांनी जूलमध्ये सांगितलं आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये, तर तुम्ही जूलच्या फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतायत. आणि हे कसं कन्वर्ट करू शकतायत हे मी तुम्हाला मेथड सांगितलंच आहे ऑलरेडी. ओके, आरचं जर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले तर तिथं तुम्ही युनिट काय लिहिणार आहे, एक तर एमस्ट्रॉंग और पिकोमीटर. क्लिअर आहे आता. ओके, ती व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग मॅच करून तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आन्सर. ओके, पण पहिले आधी तुम्ही टेक्स्टबुकमध्ये नका बघू आन्सरसाठी आणि त्यांनी कसं सॉल्व्ह केलं आहे. पहिले आपली जी मेथड आहे त्याच्या अकॉर्डिंग जर येत असेल तर 100% आपलं मेथड काय राईटच आहे. क्लिअर आहे. मग टेक्स्टबुक कशाला चेक करतायत आन्सर बघण्यासाठी, पहिले आधी काय करा, सॉल्व्ह करा आणि नंतर मग तुम्ही चेक करू शकतात की आपला आन्सर राईट आहे की नाही. क्लिअर आहे. तर हे पण सांगितलं आहे तुम्हाला कुठला फॉर्म्युला या प्रॉब्लेमसाठी यूज करायचा आहे आणि हे सगळे फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलेलेच. ओके, अजून एक मी तुम्हाला क्वेश्चन देतोय, ओके, खूप इझी प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, कशात, H1 हेलियम 2 आणि हेलियम प्लसमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकते. जर आपल्याला इलेक्ट्रॉन विचारले तर पहिले तुम्ही काय बघणार आहे, आधी ॲटॉमिक नंबर, आणि जसं ॲटॉमिक नंबर बघितलं, जी नंबर असणार आहे ॲटॉमिक नंबर तेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, आणि पुढे असं लिहिलं आहे, विच ऑफ दिस हायड्रोजन लाईक स्पीशीज, म्हणजे या 3 ॲटममधून असं कुठला ॲटम आहे जो हायड्रोजनसारखं बिहेव करतोय. आणि जर हायड्रोजनसारखं बिहेव करायचं असेल या 3 ॲटममधून, तर हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते पहिले बघून घ्या. किती इलेक्ट्रॉन असतं हायड्रोजनमध्ये, 1 इलेक्ट्रॉन. तर मग या 3 ॲटममधून कुठला असं ॲटम आहे जो हायड्रोजनसारखं बिहेव करतोय, म्हणजे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन पाहिजे त्या 3 ॲटममध्ये, 1 इलेक्ट्रॉन. मग शोधा त्या 3 ॲटममधून कोणाकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, आणि हे तुम्हाला आता कॅल्क्युलेट करता येते. ॲटॉमिक नंबर कुठे बघतो हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे.
क्लिअर आहे. आणि जर हेलियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे आपण काय करतोय, हेलियममधून इलेक्ट्रॉन काय करतोय, बाहेर काढतोय, म्हणून त्या हेलियमवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय. मग त्या पर्टिक्युलर हेलियममध्ये किती इलेक्ट्रॉन राहिला चेक करा तुम्ही. ओके, आपण हे सगळं सॉल्व्ह केलेलंच आहे ऑलरेडी. फक्त त्यांनी हे विचारलंय पहिले तर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दिस 3 ॲटम, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. आणि नंतरचं क्वेश्चन असं विचारलं की या 3 ॲटममधून हायड्रोजन सारखं दिसणारं कुठला ॲटम आहे. मग जर आपल्याला हायड्रोजनला जर मॅच करायचं असेल तर हायड्रोजनला मधला जे इलेक्ट्रॉन आहे त्याला मॅच करायचं आहे. किती इलेक्ट्रॉन असतात हायड्रोजनमध्ये, 1 इलेक्ट्रॉन. मग बघा चेक करा कोणाकडे 1 इलेक्ट्रॉन आहे या 3 ॲटममधून. म्हणजे ज्या ॲटमकडे जर 1 इलेक्ट्रॉन असेल या 3 ॲटममधून तो 100% हायड्रोजनसारखं बिहेवियर असेल त्याचं. ओके, तर तुम्ही हे काय करू शकताय, कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 4.6 तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर हे 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मी तुम्हाला दिलेले आहे, हे पण तुम्ही काय करायचं आहे, नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ लेक्चर मी इथं काय करतोय, स्टॉप करतोय. ओके, आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून काय फॉर्म्युलाज आपण बघणार आहोत या बोर्डच्या अकॉर्डिंग. ओके, तर ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर हा व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतोय. थँक्यू.